स्वबळावरती लढल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीलाच बसू शकतो। कोल्हापुरात ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूया। राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकींचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जोरदारपणे कामाला लागलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीची देखील विजय संकल्प सभा आहे ती होणार आहे आणि या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। कोल्हापुरातील या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण या सभेमधून प्रकाश आंबेडकर नेमकं काय मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर ज्या राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढणार की कुठल्या पक्षासोबत जाणार, या संदर्भात या सभेमधून कोणतं भाषण होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार काँग्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, मात्र ही चर्चा अजूनही अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही। मात्र कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कोल्हापुरातील ज्या 81 जागा आहेत त्या 81 जागेंवरती आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी आहे ती केलेली आहे। त्यामुळे आजच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण आजची सभा आहे ती खूप महत्त्वाची आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये ही सभा आहे आणि या सभेमधून स्वबळाचा नारा प्रकाश आंबेडकर देतात का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। पुढची बातमी आहे शिवसेनेसंदर्भात। मुंबईमध्ये धनुष्यबाणावरती निवडून आलेल्या जागांवरती शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। 2017 मधील नगरसेवकांच्या जागा ह्या शिवसेना सोडणार नाहीये अशी देखील माहिती समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या ठिकाणी शिंदे देखील आग्रही असल्याची माहिती आहे। तर जागा वाटपामध्ये सन्मानाने जागा वाटप व्हावं, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये अशी मागणी असल्याचं समोर येत आहे। शिवसेनेकडून भाजपकडे 125 जागांची मागणी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता नेमक्या किती जागा मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांना देखील शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात येणार आहे। सोबतच भाजपकडून आरपीआय आठवले गटाला त्यांच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत। मात्र भाजपच्याच कमळावरती आरपीआयचे उमेदवार उभे असतील। अशातच भाजप एकटी जवळपास 175 जागांवरती आपला दावा कायम करताना दिसते। भाजपने 175 जागांचा तयारी केल्यास स्वबळावरती 114 जागांचा बहुमताचा आकडा हा देखील गाठणं शक्य होणार आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेला सोबत घेऊनही अधिक जागा आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करत असल्यानं शिवसेनेची कोंडी होणार का असा सवाल उपस्थित झालाय। त्याबरोबरच मुंबईच्या महापौर पदावर देखील भाजपचा दावा हा कायम असणार आहे। दरम्यान जागा वाटपावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आता बऱ्याच बातम्या येतील, इतक्या जागा मिळाल्या तितक्या जागा मिळाल्या पण तुम्ही विश्वास ठेवू नका असं आवाहन शिंदेंनी केलंय। त्याबरोबरच सन्मानजनक जागा आपल्याला मिळतील असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आता मीडियामध्ये बरंच काय येईल, एवढ्या जागा मागितल्या तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका। आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी होईल। आणि म्हणून मी जसं म्हणालो मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसं तुम्ही देखील आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं, एकनाथ शिंदे बनून काम करायचं। भाजप आणि शिवसेनेमध्ये मुंबईतील काही जागा वाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा आणि कुलाब्यामध्ये दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। ठाकरेंच्या माजी नगरसेवकांच्या जागी शिंदेंची शिवसेना ही आग्रही आहे। तर भाजपला सुद्धा मुंबई शहरातील काही जागा ह्या अपेक्षित आहेत। त्यामुळे उद्या होणाऱ्या